उशांची खबरं काढली का ग? हो, पिलो कव्हर्स, कर्टन्स आणि बेडशीट सगळं झालं. बस काम कर जरा, त्या फ्रेम्स वगैरे साफ करत राहा. चल पटापट पटापट. सुष्मिता सुष्मिता हे काय चाललंय तुमचं? माझी लेक माहेर पाणाला येणार आहे हे लक्षात आहे ना? तिच्या स्वागतासाठी तयार व्हायचं सोडून घराचा उकिरडा करून ठेवला नुसता. हो ना, उकिरणा होणारच. तुमची सून साध्या उशीला देखील झटकत नाही. काय करणार? आतापर्यंत काहीच काम केलेलं नाहीये. सगळं मला करावं लागतंय. मग करणार काय हे सगळं? ए तू काय उभी आहेस? ते फ्रेम वगैरे पुसून घे आणि ते तोरण काढ दरवाज्यावरचं. चल लवकर पटापट पटापट. ताई सॉरी यार. तुझीच वाट बघत होते. ये ये ये. झालं समाधान? हे असं स्वागत केलं माझ्या मुलीचं? तरी मी सांगत होतो हे सगळं करायची ही वेळ नाहीये. तुम्हाला नेहमी माझ्यातच दोष दिसतो का हो? हा, एरवी तर माझ्याकडे ढुंकून बघणार नाही, पण दोष देण्यात सगळ्यात पुढे. हा, रोहन, तुझ्या आईला शांत राहा म्हणून सांग. तिची चूक आहे म्हणून मी हे बोलतो, नाही तर तेवढं सुद्धा बोलायची इच्छा नाहीये माझी. हो बाबा, तुम्ही शांत व्हा. मी बोलतो तिच्याशी, पण तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही एक काम करा ना, मला घरातून हाकलून का नाही देत तुम्ही? हाकलून द्या ना. जेव्हा बघावं तेव्हा नुसते हेच बोलत असतात. आई हो, थांब थांब जरा शांत राहा. सगळे हिच्यासारखेच नसतात. आपण केलेल्या कर्माचा जरा सुद्धा पश्चाताप नाही यायला. मुलगी घरी येणार आहे, तिला ओवाळायचं दारामध्ये, ते सोडून दिलं आणि हे उद्योग करत बसली आहे ही. मुलगीच आहे ना आपली, पाहुणी नाही आहे ना कोणी. आणि 24 तास तुम्ही जरा काम करून दाखवा आणि मग मला बोला. बरं वाटतंय, कसं वाटतंय ते सांगा मला मग. ओके ओके ओके, बास बास. दोघांनी शांत व्हा बरं. आणि बाबा, त्रास होईल ना तुम्हाला. जरा शांत राहाल तुम्ही. सुश, आईला घेऊन जा बरं आतमध्ये. आई राहू दे. असं बोलताय आता अद्वा तद्वा. मी नसेल ना त्यावेळेला तुम्हाला माझी किंमत कळणार. अगं आई. असू दे जाऊ दे. मला तेच बोलते. बाबा शांत. आई, नंदू अगं हे काय करतेस अहो तू? बाबा काय? तू एक बाजूला हो. हे सगळं मी करेन नंतर. हा, तू करायचं नाहीस. आय एम सॉरी बट. काय सॉरी? बाबा, आता माहेर येणार असं तुम्ही पाहुण्यांसारखं वागवणार आहात मला? तसं नाही नंदू. अगं तुझ्या आठवणीमध्ये तुझं माहेर एक स्वच्छ, शांत आणि सुंदर घर असावं असं वाटतं का मला. बाबा, जिथे तुम्ही सगळे आहात तेच माझं माहेर आहे. आणि तिकडे मला शांत आणि छानच वाटणार आहे. नंदू, तुझी खूप आठवण येत होती का मला. मला पण. आय मिस्ड यू सो मच. हो बरं आहे हा तुमचं. ताई यार, मलाही खूप आठवण येत होती. ये तू पण ये. तरी बाबांची लाडकी मी आहे. Oh man, I miss this feeling. You know, माझ्या कोअर मेमरी मध्ये सुद्धा ही फिलिंग आहे. Oh God, this bed. आज मला अशी झोप येणार आहे ना, I tell you. ओ युअर राईट. माझ्या डॉलला मेमरी फोमची सवय आहे ना, तिथे झोप कशी लागत असेल. येते ना मॉम, लागते ना मला झोप. माझ्या रोजच्या कुशीमध्ये खूप छान झोप लागते मला. प्लीज अदिरा, नवरा कितीही कम्फर्टेबल असला ना तरी कम्फी बेडची तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही. तू एक काम कर ना, तू हा बेड घेऊन जा तुझ्या घरी, म्हणजे तुला छान झोप लागेल. आणि तुला माहिती आहे ना की झोपेची श्रीमंती अशाच बेडवर अनुभवायला मिळते. अर्पिता ताई, तिथे पैशांची श्रीमंती नसली ना तरी तिथल्या लोकांच्या मनाची श्रीमंती खूप आहे. ट्रस्ट मी मॉम, रो आणि बाबांमुळे मला आपल्या घरातल्यासारखं एकदम कम्फर्टेबल वाटतं. दोघं पण खूप कमाल आहेत. म्हणजे सगळे आहेतच, बट
हे दोघं जास्त कम्फर्टेबल आणि मला हवं तेव्हा जसं जमेल तसं काम करत असते. ते सगळं ठीक आहे, पण डॉन, तू नक्की तिथे खुश आहेस का ग? हो, म्हणजे काही रिग्रेट वगैरे नाहीये ना? मॉम, खुश आहेस का असं विचारतेस? खुश इज नॉट द राईट वर्ड. तुमचं कधी सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय का? तेव्हा कशी फिलिंग असते ना, तसं वाटतंय मला. यू नो व्हॉट, खूप स्ट्रगल केल्यानंतर एखादी गोष्ट मिळते ना, आणि त्यानंतर जसा आनंद मिळतो, मी आता तशी आहे. हे सगळं मिळाल्यानंतर एक पीसफुल स्टेट ऑफ माइंड असते ना, आता तसं वाटतंय मला. माय डॉल, आम्हाला पण आता खरंच खूप जिंकल्यासारखं वाटतंय. म्हणजे तू खुश ना, तर आम्ही खुश. खरंच. ओ माय गॉड, What? हे काय आहे? तुझे हात एवढे रफ, ड्राय. माय डॉल, खूप काम करावं लागत असेल ना तिथे तुला? What? मॉम, नो. नाही ग, पण इथे असताना तुझे हात किती सॉफ्ट असायचे. खूप काम करतेस का तिथे? खरं सांग. नाही मॉम. ते काही नाही, आज सगळं करायचं, हेड टू टो, स्पा, एव्हरीथिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, ईच अँड एव्हरीथिंग. कळलं? आपण असं नेहमी प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. आता सासरी गेली आहे म्हणून इथला क्लास विसरून चालणार नाही तुला. कळलं? तू कसं छानच दिसलं पाहिजे, माझी डॉलच दिसली पाहिजे. यू आर अ प्रिन्सेस. काय रे, आदिरा काय म्हणाली का? म्हणजे सगळं ठीक आहे ना तिच्या सासरी? हो ठीक आहे. आता तिच्या सासूबाईंचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, पण बाकी सगळे तिच्याशी चांगलं वागतात असं म्हणाले. रोहन पण प्रेमाने सांभाळत असणार तिला. अधिरानं जरा सांभाळून घ्यावं लागतं, तिला समजावून घ्यावं लागतं. आणि ज्याला हे जमत नाही ना, त्याला ती जराशी उद्धट वाटते रे, म्हणून काळजी वाटते. म्हणजे बाकी काय नाही. स्वानंदी पोचली का रे? जरा फोन करून विचार ना. तू कर. अरे अगं पोचले असतील की, इथल्या इथे तर जायचंय, परदेशी थोडीच जायचंय. हे ठीक नाही पिंट्या. निदान माणुसकीच्या नात्याने तरी फोन कर. ती गेली आणि तिला फोन पण नाही केला, कसं वाटेल? काही वाटणार नाही. आत्ता रस्त्यात भेटले होते आम्हाला, पोचले असतील एव्हाना घरी. तरी तू फोन करून खात्री करून घे. मी करणार नाही. पिंट्या, तू कर ना. तू नवरा आहेस की मी? पण हाऊस तुझी होती ना. पण तू पूर्ण केलीस ना, मग आता तूच करायचा फोन. माझी शपथ आहे तुला. बघ, अच्छा, काय काय किती बालिश ट्रिक वापरतेस तू. तू फोन केल्याशिवाय मी शपथ सोडणार नाही. जा फोन कर, खात्री करून घे, आणि मग मला सांगायला येतो. आता तुला एकट्याला सोडते, नाही तर म्हणशील आजी तुझ्या समोर बोलता पण येत नाही. करतो 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 बाई, फ्रेश होतो आणि मग करतो. कर. आले मी. शपथ देते.